आमच्या सरांना फोन केला, आमच्या शाळेचे केंद्र प्रमुख आहेत वेळेकर सर, त्यांना फोन केला. त्यांना म्हटलं सर अशी अशी खेळणी आहेत, मला विकत घ्या. घेऊन टाक, काय 5-10 काय असेल घेऊन टाक म्हटले. असं ते 5-10 हजारामध्ये नाही व्हायचं. मग एकच खेळणं 3,000 रुपयाचं आहे, काही खरेदी करून ये म्हटले पर शाळेमध्ये. भेटून बोलू म्हटले, भेटून बोलू. मग दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला गेलो. मग फोटो बिटो काढले, सगळं आपण सरस्वतीत वर्णन करून सांगितलं सगळं. सर असलंच पाहिजे शाळेमध्ये. ते करणार काय तू नंतर? तू शुल्क 1,000 रुपये घेतो, त्याचं काय कुठून जाईल तर पालकांकडनं भरून काय घेणार? नाही सगळं हे होणार. ते म्हणलं घेऊन तर ठेवलं तर हो काय, खेळणी आपल्याकडे असली पाहिजे. आपण जन्मत घर चालवतो तर ही उत्तम प्रकारची खेळणी आपल्याकडं असली पाहिजे. बरं, तुला जन्मत घरची शिल्लक किती राहणार आहे? सगळं त्या ग्रंथवाल्यांचे हे पगार वगैरे घेऊन खेळणी खरेदी म्हटलं वर्षाखेर 50,000 रुपये माझे राहू शकतील शिल्लक. ठीक आहे म्हटले, 10,000 रुपये मी देतो, अजून 40,000 रुपये मिळव आणि 1 लाखाचं काय घ्यायचं ते घेऊन बघू ना. शाळेने पैसा नाही दिला बरं काय त्यामध्ये, लक्षात घ्या. म्हणजे 50,000 शिल्पीतले शाळेने दिले बरोबर आहे, सरांनी स्वतःचे दिले. आता आमच्याकडे पालक संपर्क आणि शहरी भागातले आम्ही आहोत, त्यामुळे 10,000 रुपये करणं आणि पालकांचा एक वेगळ्या प्रकारचा संपर्क आहे. त्यांनी 4-5 फोन फिरवले, मग तुमचे जर 10,000 रुपये शाळेच्या कामासाठी लागणार घेऊन टाका. परत ते परतीच्या बोलीवरती होते, मग त्या लोक देणारच ना, देणगी वगैरे काय मागितली नाही. तात्पुरते वापरायला मला द्या, कधी परत करेल ते मी सांगू शकत नाही, कधीतरी परत करेल. अशा बोलीवरती पुढचे 50,000 रुपये मिळवले आणि असे 1 लाख रुपये त्या मॉलमध्ये प्रवेश केला मी आणि 55 खेळणी घेऊन परत आलो. 1 लाखाची 55 खेळणी मला मिळाली. एक खेळणं कितीला पडलं असेल तो हिशोब करा. म्हणजे 1.25 लाखाची खेळणी होती, 25% कमी जास्त होऊन 3 लाखाभरामध्ये आम्हाला मिळाली. मग ती आणली आणि तो आमच्या शाळेमध्ये अभ्यागत कक्ष आहे, तिथं ती सगळी ठेवून टाकली. ते पण व्हीआयपीच होते माझ्यासाठी, त्यामुळे तुमचं स्थान अभ्यागत कक्ष आहे. 1 लाखाची खेळणी घेतली करायचं काय हा प्रश्न होताच ना. रोज जाऊन एकदा डोकवायचो, 1 लाखाचे घेतले खरं काय असायचं. विचार करता करता आम्हाला एकदम अशी कल्पना सुचली, म्हटलं असं करूयात का? आमच्याकडे मोठं असं सभागृह आहे, एक चौपटाकारचं एक सभागृह आहे, त्याच्यामध्ये खेळणी मांडू आपण. त्या खेळण्यांचं प्रदर्शन लावून आणि पालकांना सांगू 100 रुपये भरा, तुम्ही जी खेळणी बघितली पण नसतील अशा खेळण्यासोबत तुमच्या मुलांना खेळायला मिळेल. 2 तास वेळ देतो, 2 तासात 1 लाखाच्या 50 खेळण्याची खेळा, 100 रुपये शुल्क. आता 100 रुपये आणला कुठून मी? आमच्याकडे ते भक्ती शक्ती नावाचं चौक आहे आणि तिथं पालक संध्याकाळी बरेच गल्ली पण आहे आणि घोडे उंट ते रिमोटच्या गाड्या वगैरे इथे पण कुठेतरी असणार आपल्या इथे. तर तिथे आपण जातो मुलांना घेऊन, ते पोरगं त्या रिमोटच्या गाडीत बसतं, नुसतंच बसतं स्टेअरिंग करून. ते काय त्याच्या याने काय चालत नाही, ते मागचं इथं ढकलतं किंवा रिमोटवरती गाडी चालवतं. 5 मिनिटं फिरून नंतर 20 रुपये द्यायला, 5 मिनिटाचे 20 रुपये. घोड्यावर बसतं नुसतंच बसतं. ठीक आहे, प्राण्यांचा परिचय हा भाग महत्वाचा आहे, पण नुसत्याच बसण्यासाठी म्हटलं 20 रुपये देत आहे. इथे मी तुम्हाला प्रत्यक्ष खेळण्याची तुमच्या मुलं खेळायला देणार, त्याचे 100 रुपये द्या तुम्ही. ती कल्पना पालकांनी उचलून धरली आणि 100 पालकांनी नोंदणी केली. 50-50 पालक आज सोडले एका वेळी. पालक आज सोडल्यानंतर पुढच्या 10 मिनिटांमध्ये असं चित्र होतं, पालक एका खेळण्याशी खेळतो, पोरगे एका खेळण्याशी. बऱ्याच वेळा त्या दोघांच्या थोड्याच पोरगं काय करतं, तिकडे जा, तू कुठे खेळत बसलाय. कारण पालकांना सुद्धा आनंद होतो त्याच्यामध्ये. आणि खरंच खूपच कल्पक खेळणी होती. पालकांनी सुद्धा कधी त्याच्या आयुष्यात बघितलेली नव्हती. त्यामुळे पालक खेळतोय, मुलगा खेळतोय, 2 तासात झाली वेळ, जावा आता. नाही आमची 5 खेळणी खेळायची नाही, म्हटलं राहू देत, परत 100 रुपये भरायला या, आता वेळ संपली, पुढची बॅच येणार. ते 50 बाहेर पडल्यानं त्यांनी जो काही प्रचार केला बाहेर, तर आमचे सगळे 300 पालक येऊन खेळून गेले. त्यामुळे अर्थकारण आमचं जुळून गेलं. आता आमचे पालक खेळून गेले, आता काय करायचं परत? मग आमच्या संपर्कात त्याच्या शाळा म्हटलं बघा अशी अशी खेळणी आहे, तुमच्या शाळेमध्ये बोलतो घेऊन येतो, म्हटलं प्रदर्शन मांडतो, जाण्याचा प्रवास करतो, त्या प्रतिपालक 100 रुपये द्या, काय असेल तर बोल. तुम्हाला खोटं वाटेल, नगर, बारामती, सोलापूर, गोवा इथल्या जवळपास 15-20 शाळांमध्ये आम्ही अशी प्रदर्शनं लावतो. त्यामुळे त्यातला मुलांना तिला आनंद तर मिळाला, जन्मघरची कल्पना तिथपर्यंत पोहोचली, अर्थकारण पण त्यातून सुटलं सगळं. ते जे काही घेतले ते पैसे पहिल्या 2 महिन्यात सगळ्यांचे परत करून टाकले, काही कुणाचे अंगावरती राहिले नाही, पुढल्या पैसे नवीन खेळण्याची खरेदी झाली. एक पर्सिस्टंट कंपनी, IT कंपनी, आपण नाव ऐकून असाल तर त्यांच्या एका अधिकाऱ्याची भेट झाली. त्यांना फारच कल्पना आवडली. ते म्हणजे खूप छान कल्पना आहे, असं करा, आम्ही तुम्हाला 1 लाख रुपये देतो, 5 शाळांमध्ये सेटअप लावून देऊ, बाकीची शाळा सुरू करेल. असं सलग 3 वर्ष त्यांनी आम्हाला 1 लाख रुपये दिले आणि त्यातून परिसरात 15 शाळांमध्ये आपण जन्मघर सुरू करून दिलं.
पुढे ते चालते नाही चालते हे बघायला गेलो नाही. आमचं काम होतं खेळणी स्वस्तातली चांगली त्यांना खरेदी करून देणं, सगळी सिस्टीम समजावून सांगणं, ते आम्ही करून दिलं. हा सगळा एक प्रवास झाला. मग एकदा ओमशे सर, ते आता नाही आहे, शिक्षण प्रभाग म्हणून जो प्रबोधिनीचा होता त्याचे ते उपकार्य होते विवेकराव ओमशे सर, ते एकदा जन्मभर बघायला आले आणि त्यांनी आवडलं, छान म्हणले. पण तो त्यांनी एक प्रश्न विचारला की ते म्हटले तू फार जाहिरात करतोय, खेळणी शैक्षणिक साधन वगैरे काही नोंदी वगैरे करतो का, ठेवतो का मुलांच्या, काही निरीक्षण मूल्य आपण आहे का त्यामध्ये? नाही बाबा हे असलं काही नाही, खेळणं खेळा, आनंद घ्या, फार फार तर एवढंच मी केलं. म्हटलं 6 प्रकारची खेळणी माझ्याकडे आहे, त्याचं वर्गीकरण वगैरे करून ठेवलं, ते पुढचं काही नाही. बघ तसा विचार करून झालं, एक डोक्यामध्ये गोष्टी टाकून गेले. मग ते विचार करता 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 काय करते, मग त्यांच्याशी चर्चा, थोडासा विचार केला. एखादं पोरग जेव्हा खेळण्याशी खेळतं, म्हणजे आता कार्यशाळा आहे म्हणजे 2 मिनिटात घेऊ आपण, एखादा मुलगा जर एखाद्या खेळण्याशी खेळतो आणि त्याचं जर का आपण निरीक्षण करून जर का आपल्याला काही नोंदवायचं असेल तर काय काय त्या मुलाला लक्षात येऊ शकेल बरं, काय सांगू शकाल? हा, तो मधमाशीचं थोडं मी त्याचं स्पष्टीकरण केलंय. हा, समजा तो मधमाशीचा खेळ मुलाशी आणा, त्याच्याशी तो मुलगा खेळतोय, त्याच्यातून त्याच्या कुठल्या कुठल्या गोष्टींविषयी आपल्याला समजू शकते. आपण काहीच नाही करायचं, फक्त बघायचं. काय समजू शकेल? जर का त्यानं त्याच कलरची मधमाशी त्याच ब्लॉक मध्ये टाकली तर त्याला रंगाचं काहीतरी हे आहे असं समजू शकेल. आणखी एका वेळी हात वर काय प्रॉब्लेम मी सांग बरोबर. मोटर स्किल हा त्यातला एक भाग आहे, त्याला चिमट्यात वस्तू पकडता येते की मोटर स्किल खूप छान. हा एक वेगळा मुद्दा आहे. म्हणजे हे मी बघितलं त्या खेळण्याच्या बरं का, की एखादं पोरगं घ्यायचं, प्रयत्न करायचं, ते परायचं बऱ्याच वेळा, 2 वेळा त्यांना सोडून देते, ते जमत नाही. त्याला काही मुलं अशी होती की प्रत्येक मधमाशी त्या घाट्यात जात नाही तोपर्यंत ते खेळतो, सोडलं नाही त्यांनी. म्हणजे मग ती जी चिकाटी आहे, ती चिकाटी त्या मुलामध्ये दिसून आली आणि त्यांनी 2 पर्यंत सोडलं, त्याला काय ते त्याच्यामध्ये दिसून येत. आणखी काय बरोबर, त्याची रचना कशी करते, कारण ते सुटे सुटे ब्लॉक होते, ते रचायचे होते, तर त्या रचनेमध्ये काही कल्पकता आहे का असं बघता येऊ शकेल. आणखी बरोबर, इथे परत मोटर स्किलचा भाग झाला की ते नीट रचायचे त्याला, त्यामुळे तो एक भाग झाला. त्याची रचना वेगळ्या प्रकारे करणं हा कल्पकतेचा भाग झाला. रंगज्ञान हा एक वेगळा भाग झाला. चिकाटी सारखा गुण हा एक वेगळा भाग झाला. हाताळणी बरोबर, खूप छान. म्हणजे तन्मय होऊन जाणं अशा एक प्रकारचा वाटतं. एखादा मुलगा एखाद्या खेळण्याशी किती वेळ खेळतोय, त्यामुळे मग मी 4 घटक निश्चित केले ओमशे सरांशी बोलून, की एखादा मुलगा एखाद्या खेळण्याशी किती वेळ खेळतोय, 3 मिनिटं 5 मिनिटं 10 मिनिटं असं एक बघता येऊ शकेल. त्याच्यातून ते खेळणं त्याला आवडते की नाही हे समजू शकेल. दुसरा भाग आम्ही निवडला की समज किती आहे त्या मुलाची. म्हणजे बऱ्याच वेळा शिक्षक आणि पालक शिकवायचं एवढी हौस असते की नाही, म्हणजे खेळणं पण कसं खेळायचं आपण शिकवायला, ते असं नाही असं कर, तसं नाही तसं, अरे ठेवा ना त्याच्या समोर, खेळू दे त्याच्या पद्धतीनं, त्याला संधी द्या, मग ठरवा ना त्याला जमते नाही जमते. त्यामुळे मी पालकांना सांगितलं काही सांगायचं नाही, त्याच्या पद्धतीने खेळू दे. म्हणजे तो चिमट्याने आणखी काहीतरी वेगळं करेल, त्या मधमाशा रांगेत लावेल, हा त्याचा खेळ असेल. घरट्यात नाही, मधमाशा रांगेत लावून हा त्याचा खेळ असू शकतो ना, खेळू दे त्याच्या पद्धतीने. त्याला नाही असं उंचवलं त्याच्यात का कशाला सांगायचं, काय नका सांगू. पण समज काय करायचंय. आणि बऱ्याच वेळा माझा स्वतःचा अनुभव असा आहे की बऱ्याच वेळा मुलांना न सांगता खेळणं कसं खेळायचं समजतं, सांगायची गरज पडत नाही. ते काहीतरी करायला लागतात, त्यातनं त्यांना ते समजतं काय करायचं. मग समज म्हणजे न सांगता खेळणं खेळता आलं का, एकदा सांगून समजलं, 2 वेळा सांगायला लागलं आणि शेवटचं विधान शेवटपर्यंत कळलंच नाही कसं करायचं. असं प्रत्येक जे काही घटक निवडले त्याची 4 विधानं केली, क ब ड. मग अ ला काय हिरवा रंग, ब ला काय केशरी रंग, क ला काय अजून कुठला रंग, ड ला अजून एक. ठीक आहे. तिसरा घटक मी निवडला मोटर स्किल. त्याच्याविषयी आपण बघितलं की स्नायूंची जी हातापायाची हालचाल आपण जी म्हणतो ती योग्य प्रकारे आहे केली. मग त्याची परत अशी 4 विधानं केली की एका प्रयत्नात जमलं, 2 वेळा प्रयत्न केल्यावरती जमलं, 3-4 प्रयत्नांनी जमलं आणि सगळ्या हालचाली विस्कळीत होत्या. ते चिमटाच पकडता आला नाही, मग माशी चिमटाच पकडता आला तर हालचाली विस्कळीत होत्या. परत क ब क ड आणि कुठल्या प्रकारचे गुण लक्षात येत आहेत
मग त्याच्यामध्ये चिकाटी आहे, कल्पकता आहे, असं काय त्यातलं लक्षात येते. त्याची अशी चार प्रकारची विधानं केली. प्रत्येक विधानाला एक रंग दिला. आणि सोलापूरला आमच्याकडे शिशु अध्यापिका शाळा चालते, म्हणजे शिशु शाळेत काम करणाऱ्या अध्यापकांचं प्रशिक्षण आपण करतो. तिथं सगळी खेळणी घेऊन गेलो, त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं. म्हटलं 25 खेळणी मांडली जातील, एक कागद दिला, वरती 25 आकडे टाकले आणि अवघड जे आपण तुम्हाला सांगितलं वेळेचं, समजेचं, कार्यकौशल्याचं, असं प्रत्येकाचं केलं. आणि मुलगा आल्यानंतर तो जो काही करतोय तर तुम्ही फक्त त्याचा रंग द्यायचा. म्हणजे अला आता ठरलाय आपल्या हिरवा रंग ठरलाय, तर तो हिरवा रंग तुम्ही अला द्यायचा. जर का तो पहिल्या प्रयत्न त्याला जमला असेल, त्याचं मोटर स्किल चांगलं असेल, असं ते कलर कोडिंग करत राहायचं. आणि तो असा 2 फुटावर बसायचा, पालक मुलाला घेऊन यायचा, तो कागद तो त्या निरीक्षकाला द्यायचा, निरीक्षण करायचा, रंग द्यायचा. रंगभर मुद्दाम दिला, म्हणजे पालकाला कळायचं नाही हा काहीतरी रंग दिला. पालकाला कळलं मुलं आपण चालतंय की झालं संपलं, असं लगेच त्याचा हस्तक्षेप वाढणार नाही जाता. पालकाला काहीतरी रंग दिला जातो बाबा, की पालकाला काहीच कळत नव्हतं. पण नंतर सगळं 25 खेळांशी झाल्यानंतर त्याच्या त्या पत्रकात कुठला तरी एक रंग ठळकपणे दिसायचा. एक तर केशरी, एक तर हिरवा, एक तर पिवळा, किंवा चौथा जो काही तुम्ही दिला असेल तो. आणि मग त्याचा अर्थ काय होतो हे जाताना आम्ही प्रत्येक पालकाला त्या कलर कोडिंग स्पष्ट करणारा आणखीन एक कागद द्यायचो, की तुमच्या मुलाच्या ह्याच्यामध्ये जर का हिरवा रंग ठळकपणे दिसत असेल तर याचा अर्थ त्याचे मोटर स्किल चांगल्या पद्धतीनं डेव्हलप झालेले आहे, त्याला खेळणी कशी खेळायची हे त्याचं त्याला समजत आहे, त्याची कल्पकता चांगली आहे, त्याची चिकाटी चांगली आहे असं. आणि समजा शेवटचा रंग काय पिवळा असेल डचा, तर त्याच्यामध्ये तुमच्या मुलाला तुम्ही पुष्कळ गोष्टी करायला द्या. मग भाजी निवडण्यापासून घरातल्या अनेक गोष्टींमध्ये त्याचा सहभाग घ्या. त्याच्यावर तुम्ही बावटे ठोंब्या आहेत जे शिक्के मारू नका, कारण की तो त्या प्रकारचं असं होतं की जमत त्याच्या आपण काही त्याला दुसरं द्यायला सुरुवात करतो. तर अशा प्रकारे जाताना त्या कलर कोडिंगचा अर्थ स्पष्ट करणारा कागद आपण त्यांना द्यायचो. तर या पद्धतीनं खेळणी ते त्याचं मूल्यमापन अशा पद्धतीनं आपण त्या सगळ्या जन्मतघराचा प्रवास झाला. आणि मग प्राथमिक वयोगटामध्ये आपण खेळणी जर काही शैक्षणिक साधन म्हणतोय तर त्याचा कसा कसा विचार करता येऊ शकेल असं थोडंसं या सगळ्या प्रयोगातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. जेव्हा आपण अनुभव शिक्षणाचा विचार करतो त्यावेळेला एक पहिली महत्वाची गोष्ट आहे की हा अनुभव घ्यायला शिक्षक पॅशनेट आहे. मला माहिती, मी बघितलेलं शिवराजा खेळण्याची खेळताना, म्हणजे आम्ही मजेनं त्याला म्हणायचो मुलीसाठी करतोस का स्वतःसाठी करतोस. त्यामुळे पहिली गोष्ट अनुभव शिक्षणातली लागते. अनुभव शिक्षणात शिक्षक हा ते अनुभव घेण्यासाठी पॅशनेट असावा लागतो. तुम्हाला शाळेनं सांगितलंय म्हणून सहल घेऊन जाता तुम्ही दाखवायला काहीतरी, का तुम्हाला काहीतरी बघायचं आहे आणि मला जे बघायला येतं ते मला मुलांना कसं बघायचं हे शिकवायचं आहे. त्यामुळं शिक्षकाला ती पॅशन असावी लागते, तरच तो अनुभव शिक्षणाची योजना करू शकतो. कारण अनुभव शिक्षणात शिक्षक आणि विद्यार्थी स्वतंत्र नसतो. वर्गामध्ये पुस्तक शिकवताना शिक्षक आणि विद्यार्थी स्वतंत्र असतो. मी काहीतरी सांगणार असतो, समोरचा काहीतरी घेणार असतो. अनुभव शिक्षणात दोघेही काहीतरी शिकत असतात. शिकण्याचा स्तर वेगळा असेल, शिकण्याची उद्दिष्ट वेगळी असतील, पण दोघेही काहीतरी शिकत असतात. त्यामुळे अनुभव शिक्षण हे शिक्षक विद्यार्थी एकत्र शिकण्याची गोष्ट आहे, ही आता दादांच्या बोलण्यातून आपल्या लक्षात आली असेल. दुसरं महत्वाचं अनुभव शिक्षणाचं सूत्र जे आहे ते अनुभव शिक्षणासाठी आपण वेगवेगळे शब्द काही वेळेला शाळांमध्ये वापरतो. वर्गामध्ये जे आपण बरेचदा करतो त्यासाठी काही शब्द वापरतो. करिक्युलर, को करिक्युलर, एक्स्ट्रा करिक्युलर, शालेय किंवा पाठ्यक्रमाशी निगडीत, शालेय, सहशालेय असे वेगवेगळे शब्द वापरतो. अनुभव शिक्षणामध्ये अशी भिंत 2-3 कप्पे होत नाहीत. अनुभव शिक्षणामध्ये शालेय, सहशालेय सगळं एकत्रच येतं. आणि तो अनुभव घेत शिकायचा आहे ना. आपल्या मनात हे जर कप्पे असतील, हे पाठ्यपुस्तकीय आहे, शालेय आहे, सहशालेय आहे, तर अनुभव शिक्षण योजायला अडचणी येतात. कारण अनुभव शिक्षणात बरेचदा हे जे अतिरिक्त म्हणून बाजूला टाकलेलं असतं शाळेनं, पालकांनी, ती खरी शिकण्याची जागा असते आणि ती आपण बाजूला टाकलेली असते. एक्स्ट्रा असा शब्द वापरतो शाळेमध्ये.
ते एक्स्ट्रा नाही, ते मेन आहे. वर्गातलं पुस्तक शिकवतो ते एक्स्ट्रा आहे. हा दृष्टिकोनातला बदल पण शिक्षकाचा व्हावा लागतो. कारण आपण जे इतर गोष्टी करतोय त्या करत असलेल्या गोष्टींमध्ये मूल अनुभव घेतोय ना, मूल शिकतोय ना, याच्याबद्दल माझी तेवढी खात्री असायला लागते. आणि म्हणून अनुभव शिक्षणाच्या जागा शाळेच्या उपक्रमामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मिळतात. या प्रत्येक ठिकाणी मूल काय शिकतंय हे शाळेतल्या शिक्षणाचा भाग आहे. बरेचदा वाटतं स्नेहसंमेलन आनंदासाठी असतात, पण आनंद ही पण एक शिकायची गोष्ट आहे. स्नेहसंमेलन सादरीकरणासाठी असतात. करायला शिकणं हे पण शाळेतल्या शिक्षणाचा भाग आहे. आणि या सगळ्या रचनेमुळं शाळेमध्ये हे सगळं शिक्षणाच्या रचनेमध्ये आणण्यासाठी एक महत्वाचा बदल 8-10 वर्षापूर्वी झाला. आणि त्या महत्वाच्या बदलाला आकारिक मूल्यमापन असं नाव दिलं गेलं. कारण मूल्यमापनाशिवाय रचना उभी राहू शकत नाही, म्हणून मूल्यमापनासाठी सुरुवात झाली. पण बहुतेक ठिकाणी आकारिक मूल्यमापन म्हणजे काहीतरी लिहून जमा करा अशा पद्धतीनं चालू आहे. मी 5वीच्या खाली कधी शिकवलं नाही, म्हणून माझ्या बोलण्यात कदाचित बोलत असतानाचे संदर्भ वरच्या यात्यांमध्ये येऊ शकतील. पण मी सोलापूरला प्राचार्य असल्यामुळे बालवाडी ते या सगळ्याच वयोगटांशी संबंध येत होता. आकारिक मूल्यमापनाला आपण गुणदान जे देतो ते 60-40-40-60 खालच्या अंतरमध्ये तर 40-60 असं आहे. 20-80 असं पण खाली काही आहे. आपण 40% गुण 8वीच्या वर्गाला आकारिक म्हणून देतो. वेगवेगळ्या कृती करून घेणं अपेक्षित असतं आकारिक मध्ये. आणि त्याला किती वेळ आपण आपल्या वेळापत्रकात देतो. म्हणजे मी समजा विज्ञान शिकवतोय मुलांना आणि विज्ञान शिकवत असेल तर मला आठवड्याला समजा 6 तास आहेत विज्ञानाला. तर माझ्या एकूण आठवड्याच्या वेळापत्रकामध्ये किंवा वर्षभरात मला जेवढे तास मिळणार आहेत त्या मिळणाऱ्या तासाच्या वेळापत्रकामध्ये किती तास मी आकारिक मूल्यमापनासाठी देतो, अनुभव शिक्षणासाठी देतो. किती तास देतो? 5%, 10%, 20%. वेटेज किती आहे? 8वीला 40% वेटेज आहे. 40% तास तरी किमान असायला पाहिजे त्यासाठी. आपण सगळा वेळ हा 60% गुण जे ते मिळणार आहेत त्याच्यासाठी वापरतो. ज्या ठिकाणी मुलांना पुस्तकातलं पाठ करावं आणि लिहावं एवढंच अपेक्षित आहे. आणि जिथं मूल खरंच काहीतरी शिकणार आहे, काहीतरी करून बघणार आहे, त्या करून बघण्याचा विचार आपण काय करतोय हा प्रश्न शिक्षकांना स्वतःला विचारायला पाहिजे. कारण अनुभव शिक्षणाचा काहीतरी रचनाबद्ध क्रम असावा लागतो शाळेमध्ये. आता शिवराजदादांनी जे अनुभव सांगितले तुमच्या लक्षात येईल, कल्पनेपासून सुरुवात झाली पण शेवटी त्या मूल्यमापनाच्या रचनेपर्यंत ते पोहोचलेले होते. कुठली कारक कौशल्य, कुठल्या क्षमता, कुठल्या ज्ञानेंद्रियांच्या क्षमता, कुठल्या कर्मेंद्रियांच्या क्षमता, कुठल्या विचार करण्याच्या क्षमता, एकाग्रता आणि अशा कुठल्या व्यक्तिमत्वाच्या क्षमता, या सगळ्यांच्या नोंदी असलेला कागद पालकांना त्या 2 तासाच्या शेवटी मिळायला लागला. विकसित व्हायला 2 वर्ष 3 वर्ष गेली असतील ते, पण तो एक शैक्षणिक अनुभव म्हणून जर करायचा असेल तर मजेच्या पलीकडे द्यावा लागतो. आणि त्याची चांगली चौकट शिक्षकांना बांधावी लागते अनुभव शिक्षणाची. आणि अनुभव शिक्षण हा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव घेता येतात, त्याच्याबद्दल आपण टप्प्याटप्प्यानं नंतर बघत जाणार आहोत. पण अशी जर चौकट बांधलेली नसेल तर बरेचदा अनुभव शिक्षणातल्या बऱ्याचशा कृती या शाळेमध्ये एक्स्ट्रा करिक्युलर, को करिक्युलर, ठीक आहे करा काहीतरी करायचंय तर असं म्हणून शाळेनं परवानगी दिलेल्या, पालकांनी परवानगी दिलेल्या अशा राहतात आणि खऱ्या शिकण्याच्या जागा त्या सुटून जातात. मी विज्ञान शिकवतोय, मी इतिहास शिकवतोय आणि मला इतिहास शिकवत असताना याच्या आधी मी पुण्यात इतिहास शिकवत होतो, म्हणून मला याच्या आधी इतिहास शिकवायचा असेल तर कुठल्याही किल्ल्यावरती मी वर्षात नाही तर घेऊन जायचं. प्रबोधित असल्यामुळं त्याचं कौतुक पण व्हायचं. पण काही पालक असायचे ते कशासाठी किल्ल्यावर घेऊन जातात, उगाच वेळ वाया घालवतात. पण आकारिक मूल्यमापन आल्यानंतर त्याचे गुण ठेवता आले, ऐतिहासिक कृतींसाठी काहीतरी जोड देता आली मला. त्यामुळे
अनुभव शिक्षण शालेय रचनेमध्ये आणायची पण सोय शासकीय योजनांमध्ये आहे आपल्या. आपण कसे बसवणार त्याच्यामध्ये तो प्रश्न. मी विज्ञान शिकवतोय, माझ्या मुलांनी कुठले अनुभव घ्यायला पाहिजेत असं वाटतंय मला, हा प्रश्न शिक्षक म्हणून आपल्याला विचारायला लागेल. माझ्या मुलांनी, मी विज्ञान शिकवत असेल तर माझ्या मुलांनी ज्ञानेंद्रिय कशी वापरायची आणि ज्ञानेंद्रिय वापरून प्रश्न निरीक्षण कशी नोंदवायची याचे अनुभव घ्यायला पाहिजे. मी विज्ञान शिकवत असेल तर मुलाला काहीतरी तयार करायला यायला पाहिजे, म्हणून एखादं खेळणं मुलाला तयार करायला यायला पाहिजे. मी विज्ञान शिक्षण असेल तर मुलांना प्रयोग करण्याचा, एखादा प्रश्न सोडवण्याचा अनुभव घ्यायला पाहिजे. विज्ञान म्हणजे काय, परिसर अभ्यास म्हणजे काय, तर अनेक गोष्टी गोळा केलेल्या असतात, परिसरात आहे त्या गोळा केलेल्या गोष्टींचं वर्गीकरण करतो आपण. अमुक प्रकारचे प्राणी, अमुक प्रकारचे प्राणी, अमुक प्रकारच्या वनस्पती, अमुक प्रकारच्या वनस्पती, अमुक प्रकारचे घरं, अमुक प्रकारचे घरं, अमुक प्रकारचे व्यवसाय, अमुक प्रकारचे व्यवसाय, हे सगळं काय वर्गीकरण आहे ना. मग मला परिसर अभ्यास शिकवत असताना माझ्या मुलांनी वर्गीकरणाचा अनुभव घ्यायला पाहिजे असं वाटतं का, तर मग त्या प्रकारच्या अनुभवांची रचना आपल्याला करायला येईल. मी परिसर अभ्यास शिकवतोय तर माझ्या मुलांनी माझ्या गावातली बाग, खेळण्याची, जिथं रोज मूल खेळायला जातं संध्याकाळी आई वडिलांबरोबर, ती बाग बघितलेली आहे का, माझ्या गावातला ओढा, माझ्या गावातली नदी ही मुलांनी बघितलेली आहे का, माझ्या गावातला बाजार त्यांनी बघितलेला आहे का, हे प्रश्न किंवा हे बघणं गरजेचं आहे. हे जर मला वाटायला लागलं तर त्या प्रकारच्या अनुभवांची योजना अनुभव शिक्षणामध्ये आपण करू शकू आणि तिला पाहिजे तर आकारिक शिक्षणाच्या मूल्यमापनाच्या पद्धतीत पण आपण आणू शकू. आणायचं की नाही हा शिक्षकाचा रोल आहे. मला बरेचदा वाटतं कुठलीच गोष्ट अनुभव शिक्षणातील मूल्यमापनात आणू नये, पण काही वेळेला आणावी लागते, कारण त्याशिवाय शिकण्याला ती चौकटपणे येत नाही. पण असे प्रश्न आपल्या विषयाच्या बद्दलचे पडतात का? मला वाटतं विज्ञान शिकायचं असेल तर माझ्या मुलांनी एकतरी प्रोसेसिंग युनिट बघायला पाहिजे, कारण विज्ञान म्हणजे काय, प्रक्रिया करणे ना. मग काय त्यांना मी बेकरी दाखवायला घेऊन जातो, शेजारीच असते कुठेतरी, आणि ते 2-4 तास त्या बेकरीमध्ये काय काय चालतं, कसं चालतं ते सगळं बघतात. काही वेळेला त्या मुलांना तिथं काम करायची संधी देतो, त्यावेळेला ते फक्त बघत नाही, ती बेकरीमध्ये काम कसं चालतं हे अनुभवतात. पण त्यामुळे काय प्रकारच्या अनुभवाच्या खोलीमध्ये मला फक्त दाखवायचं आहे का, मला फक्त त्यांना अनुभवायची संधी द्यायची, हे तपशील नंतर करत जातात. पण मुख्य प्रश्न जो आहे, मी जो विषय शिकवतो आहे त्या विषयाबद्दलचे अनुभव मुलांना मला द्यायचे आहेत का, त्यातली कुठलं ज्ञान मला द्यायचं आहे, त्यांना कुठली कौशल्य विकसित करायची, त्याच्याबद्दलच्या कुठल्या गोष्टी त्या मुलांपर्यंत पोहोचवायच्या आहेत. आम्हीच एका अशा कार्यशाळेमध्ये, एका शाळेमध्ये, निवासी शाळेमध्ये काम करत होतो आणि 2 शाळांचे अनुभव मी सांगतो. एका शाळेमध्ये असंच चाललं होतं आणि सजीवांच्या हालचाली याच्याबद्दलची चर्चा चालली होती. मग सजीव चालतात कसे, किती जणांच्या घरामध्ये जनावर आहे, कुठलं तरी प्राणी, पक्षी, प्राणी आहे काय तुमच्याकडे, म्हैस आहे तुमच्याकडे आहे, या दोघं पुढं. तुम्ही म्हशीचे पुढचे पाय, म्हशीचे पुढचे पाय दोघं विचार करा, चर्चा करा आणि मग चालून दाखवा. कुठला पाय म्हैस पहिले उचलते, नक्की बघा किती जणांकडे अजून म्हणजे त्यांनी बरोबर आहे का, माझ्याकडे माहित नाही, चालून दाखवा. रोज बघितलेलं असतं सजीवांचे हालचाल, सजीवांचं स्थलांतर, खूप गोष्टी असतात. आणि त्या शाळेत शिक्षक म्हणाले असं कसं करायचं, आम्ही तर नाशिक मधली शाळा आहोत,